हॅलो फ्रेंड्स, श्रीशास क्रिएशन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण जी रांगोळी बघणार आहे ती एकदम जुन्या पद्धतीतली अशी नाही आहे, लेटेस्ट अशी आहे, पण जुनी लोक आहे ती वापरायची। जसे की दारावर आपण छोटी रांगोळी काढतो, दोन साइडला दोन। तर आता उलन मॅट मध्ये काय होतं की उलनची जो व्हॉल्यूम असतो, जो त्याची जाडी असते ती जाड असते। त्याच्यामुळे काय होतं, तो असा शेपने म्हणजे छोट्या रांगोळ्या काढताना जरासा त्रास होतो त्याचा। मोठ्या रांगोळ्या पाहिजे तसे आपण काढू शकतो, कारण आतमध्ये भरपूर असा स्पेस असतो, त्यामुळे आपण ती भरू शकतो। पण छोट्या रांगोळ्यामध्ये काय होतं, स्पेस अजिबात नसतो, त्याच्यात कलर कॉम्बिनेशन आपण कसं देणार, असे भरपूर म्हणजे प्रॉब्लेम। त्यामुळे छोट्या रांगोळ्या जास्त करून कोण बनवायला जात नाही। पण मला असं वाटलं की जर छोट्या रांगोळ्या काढल्या तर जे छोटे छोटे सण येतात त्यावेळी आपण ते दारावर असे ठेवू शकतो, जेणेकरून ते बघणाऱ्याला छान वाटेल। जसे की आपण एक छोटं फूल काढत होतो, दोन साइडला दोन दरवाजाच्या, किंवा स्वस्तिक, असं काही असो जे की आपण प्रत्येक सणाच्या दिवशी, जेव्हा मोठे वगैरे सण असतात तेव्हा मोठ्या रांगोळ्या घालतोच, पण छोटे सण असतात तेव्हा त्या छोट्याच्या जेव्हा आपण टिपक्यांच्या काढायच्या अगोदर तशा पद्धतीमध्ये मी एक प्रयत्न असा केलेला आहे। तर तो बघूया आज आपण कसं वाटतं ते आपल्याला बघायला। आणि त्याचे पण मी कटआउट काढूनच केलेला आहे, कारण प्रत्येक शेप हा सेम वाटायला पाहिजे। तर तुम्ही चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर पहिले सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून माझे जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला दिसतील। आणि जर तुम्हाला कोणाला शिकायची म्हणजे बेसिक पासून जर असेल तर माझे बेसिक पासूनचे पण व्हिडिओ अपलोड झालेले आहेत चॅनलवरती, ते तुम्ही चेक करा। आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे तुमचे काही डाऊट असतील, कमेंट असतील तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आणि चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप न करता बघा, कारण काय असतं त्याच्यात काही टिप्स असतात, ट्रिक्स असतात, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला आत्मचं कळेल। काही गोष्टी सांगतो जेव्हा आपण असं पुढे पुढे करतो त्यामुळे आपल्याला ते पुढे होऊन जातं, स्किप होऊन जातं, त्यामुळे ते आपल्याला कळत नाही। त्यामुळे तुम्ही कृपया लक्ष द्या की स्किप न करता जी गोष्ट, काही गोष्ट असते त्याच्यात जे सांगण्यासारखी, नाहीतर काय होतं छोट्याशा रांगोळ्या असतात पण ते आपली चूक एकदा झाली की आपल्याला कळत नाही की आपण कुठे चुकलो। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चला तर बघूया आता कटआउट मी कशी काढते ते। चला तर हे बघा, हाफ शेप काढलेले आहेत आणि हे वर्तुळ काढलेले आहे। हाफ शेप कसे काढले तर ही छोटी डिश घेतली, त्याचा वर्तुळ काढले आणि त्याचे दोन भाग केले, आणि त्याचप्रमाणे या वर्तुळाने हे पण सर्कल काढून घेतले। आणि बरोबर हे 3 इंचाने आपण कंपासाच्या साहाय्याने पण काढू शकतो, असं नाही की डिशच पाहिजे अशी। कंपास घ्या तुम्ही, बरोबर टाईट करा तो व्यवस्थित घट्ट असं, नाहीतर त्या लेवलला पण पुढची जी 2 टोकं आहेत ती लेवलला लावा। त्याच्यानंतर बरोबर 3 इंच मार्जिनने आपल्याला हे सर्कल असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला 1 इंचाचा आतमध्ये सर्कल काढायचं आहे, बरोबर 1 इंचाचा सर्कल काढून घ्या। हा बघा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर ह्या 2 सर्कलमध्ये आता 2 सर्कल बघा, एक वरचं सर्कल मोठं आहे आणि एक खाली सर्कल आहे, त्या 2 सर्कलमधचं जे अंतर आहे ते तुम्ही काढून घ्या। हे बघा अशा पद्धतीने, जो दोघांमध्ये गॅप राहिला तो, म्हणजे तुम्हाला उंची करेल की तुमची किती पाहिजे। आणि खालून बरोबर हाफ इंचावर तुम्ही मार्क करा, आणि जे तुम्ही अंतर काढलेलं आहे त्याच्यावरती बरोबर 1 इंच एवढं अंतर येतं। त्या 1 इंचाच्या शेपवरती तुम्ही ही अशी पाकळी कशी करा, काय नाही, फक्त असं गोल हाताने शेप द्यायचा आहे। त्याच्यानंतर आणि जरावरती टोक कसं करायचं आहे, त्रिकोण कसं असतं तसं, वर त्रिकोण कसा आणि खाली गोल करायचं, झालं, सिंपल असतं। आणि हे बघा असा आपला हा शेप तयार झालेला आहे। हा आता मी याच्यावर ड्रॉ करते। मी डायरेक्ट नॉन ओव्हन घेतलेला आहे बेस म्हणून, तर तुम्ही ते ह्याच्या पेपरवर काढू शकता। आणि नंतर तुमचा पूर्ण डायग्राम झाला की तुम्ही कार्बन पेपर ठेवून ट्रेस करून घेऊ शकता, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला काढायची गरज नाही म्हणून। हे बघा, आणि हे आपण जेव्हा कटआउट काढतो तेव्हा ह्याचा आपल्याला उपयोग काय होतो, आपण परत यूज करू शकतो। आणि मेन म्हणजे आपली जी प्रत्येक पाकळी आहे ती सारखी दिसते, ही बघा, कारण आपण प्रत्येक वेळी जर काढायला गेलो तर आपला तो शेप सारखा येत नाही, कोणाचाच असो, कारण प्रत्येक डिझाईन युनिक असते त्याप्रमाणे। तर हे बघा अशा पद्धतीने आपली काढून झालेली आहे, बघा कशी छान वाटते अशी। तर तुम्ही हे जे आहे ते तुम्ही तसंच कार्बनवर पण ठेवून काढू शकता, ट्रेस करू शकता, नाहीतर तुम्ही एका वहीच्या पेजवर हे अशीच कार्बन पेपर ठेवून काढून घ्या आणि तुमच्याकडे ते सेव्ह करून घ्या। जेव्हा तुम्हाला ऑर्डर येईल किंवा काढायचं असेल तेव्हा तुम्ही काढू शकता। त्याच पद्धतीने हे बघा, परत मी तुम्हाला ड्रॉ करून आणि एकदा दाखवते। हे बघा, जेव्हा ही बोटं आपण ठेवतो ती हलवू नका, एकदम व्यवस्थितरित्या घट्ट पकडून ठेवा। जर तुम्हाला बोटाने जमत नसेल
तर तुम्ही तिथं टाचणीचा उपयोग करा, कारण टाचणी हलत नाही. कारण मला सवय आहे, प्रत्येकाला सवय असेल असं नाही, जर सवय असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही ते असं लावण्याचा प्रयत्न करा. आणि नंतर जर कुठे आपल्याला वाटलं की शेप जरा क्रॉस गेला तर तुम्ही तो हाताने शेप सारखा करून घ्या. एकदम सिंपल पद्धत आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपले हे 2 झालेले आहे. त्याच्यानंतर आता ह्या 2 वरती आपल्याला डिझाईन करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एकदम आतमध्ये छोटंसं वर्तुळ काढायचं, एकदम 1/2 इंचाच्या पेक्षा पण, हो 1/2 इंच एवढं आपण आता हे घेऊया आणि त्याच्यावर वर्तुळ. त्याच्यासाठी आता हा पॉईंट काढला. जर पॉईंट काढायचा असेल तर पूर्ण वर्तुळ एकत्र करा तुम्ही चारही साईड, मग तुम्हाला पॉईंट निघतो. हा बघा, अशा पद्धतीने. आणि जिथं हा बघा इथं हां, तिथं तुम्ही तो ह्याचा कंपासचा टोक ठेवा आणि छोटं 1/2 इंचाचं वर्तुळ तिथं काढून घ्या अशा पद्धतीने. हे बघा, दोन्ही ह्याच्यावर मी सेम काढून घेतलेलं आहे. जर कोणाला काही समजलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता. मी माझ्या पद्धतीने सोप्यात सोप्यात कसं सांगता येईल ह्याचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर या दोघांचा गॅप बघा, ह्या वर्तुळापासून त्या वर्तुळापर्यंत गॅप किती आहे, तो गॅप तुम्ही तिथं मार्क करून ठेवा बरोबर. आता हा बघा, हा जो गॅप आलेला आहे तो आय थिंक 1.5 इंचाचा आलेला आहे. पहिला जो होता तो 1 इंचाचा आहे आणि हा 1.5 इंचाचा आहे. त्यामुळे आता आपल्याला 1.5 इंचाचा शेप करायचा, पण त्याच्यात आपल्याला हार्ट शेप करायचा आहे. तर हार्ट शेप करण्यासाठी काय करायचं आहे, हे बघा, पहिलं असं हार्ट कसं मध्ये जी असते ना त्याच्यात आतमध्ये जरा रेषा ओढायची आणि ती रेषा अशी डीपमध्ये करायची. त्यामुळे सेम आपल्याला हार्टचा असा शेप मिळतो. हे बघा, अशा पद्धतीने दाखवते तुम्हाला. हा बघा, ब्लॅक नाही दिसत असेल. आता ड्रॉ करून बघूया आपण की आपला शेप कसा दिसतो ते. तर सगळ्यात सोपी पद्धत आहे, सिंपल आहे. आपण जे लहानपणापासून करत आलेलो आहोत त्याच्यातूनच आपण करू शकतो, असं काही नाही आहे. हे बघा, आता मी त्याला एक सर्कल काढून घेते, कारण जर असं हायलाईट झाल्यावर बरं दिसतं ना, त्याच्यासाठी मी त्याच्यावर आणि अशी एक लाईन मारली, जी की उलनचा 1 फेरा बसेल अशी मी लाईन मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण सर्कल असं काढून घ्यायचं आहे. बघा किती छान असं वाटतं आणि प्रत्येक पाकळी जी आपली आहे ती सेम दिसते. त्याचं कारण तसं आहे की आपण कटआउट काढलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी रांगोळी काढला तर कटआउट काढूनच करा जास्त करून. त्यामुळे तुमची रांगोळी परफेक्ट आणि प्रत्येक पाकळी ही सेम दिसेल. आणि तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडत असेल, आतापर्यंत तुम्ही बघितला, तर अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. कारण तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला असं वाटतं की मी जे शिकवते ते कोणापर्यंत तरी पोचतं आहे आणि त्याचा म्हणजे मला असं म्हणजे मोटिवेशन असं मिळतं की हां, अजून आपण बाबा व्हिडिओ करूया की आपली बघतायत लोकांना, म्हणजे आपण जे आपलं ज्ञान आहे ते दुसऱ्यांपर्यंत पोचवलं. कधी ज्ञान वाटतं मला, असं आयडिया येतात की दुसरं काय बनवू, अशा मी डिझाईन क्रिएट करायचा म्हणजे प्रयत्न करते की नवीन काहीतरी करू. त्यासाठी प्लीज तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हे बघा, अशा पद्धतीत मी हे 2 सेम केलेले आहे. बघा तुम्हाला कसे दिसतात त्याचे शेप, खूप छान वाटतात की नाही. आपण जेव्हा जुन्या पद्धतीमध्ये लोक दरवाजावर फक्त ते एक छोटं फूल काढायचं, ते बघायलाही बरं वाटायचं. पण हे बघा, तशाच पद्धतीत मी एक प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला ड्रॉ करायला इझी आहेत, पण ह्याच्यात ना उलन मॅटच्या रांगोळ्या भरताना खूप डिफिकल्टी येते, कारण ह्याच्यात स्पेसच एवढा नसतो की आपण त्या रांगोळ्या भरण्यासाठी. आता हे मी हाफ सर्कल घेतलेलं आहे, त्याच्यात आपल्याला डिझाईन ड्रॉ करायची आहे. तर त्याच्यासाठी बरोबर हे बघा 1 इंचाचं मी बरोबर सर्कल काढून घेत आहे. हे बघा, असं बरोबर मधचा पॉईंट काढलेला आहे त्याचा फोल्ड करून, आणि त्याच्या बरोबर मधच्या पॉईंटवर आता आपल्याला डिझाईन काढायची आहे. तर डिझाईन कशी काढायची आहे तुम्ही विचार करता. हे बघा, असं ठेवा, मध्यबिंदू काढा त्याच्यावर कंपास ठेवा आणि सेम तुम्ही असा करा. तर आता मला डिझाईन कोणती काढू, एक छोटी होती आणि एक मोठी होती, तर मला कळेल. आता मी 2 डिझाईन ह्याच्यावर काढून बघायचा विचार केला की कुठची डिझाईन बरी वाटते. जी बरी वाटते ती डिझाईन ठेवणार आहे आणि जी डिझाईन नाही वाटते ती नाही ठेवणार आहे. म्हणून म्हटलं, कारण ट्राय करल्याशिवाय कळत नाही ना की आपल्याला कोणती डिझाईन आहे ती कशी वाटणार. त्याच्यासाठी म्हटलं बघूया चला कुठली डिझाईन बरी वाटते दोनापेक्षा. म्हणून मी 2 डिझाईन ड्रॉ करत आहे. आता एकदम साध्या पद्धतीने हाताने मी आता हे ड्रॉ करून घेत आहे. एकदम सिंपल असं आहे सर्कल काढून, आणि एक कंपासच्या साहाय्याने पण आपण काढू शकतो सिंपल अशी. तर आपण बघूया कोणती बरी वाटते ती, ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच.
पण हे ज्या रांगोळ्या काढलेल्या त्या भरायच्या आता कशा पद्धतीने भरायच्या ते बघूया. तर त्याच्यासाठी मी आता हे बघा हे घेतलेलं आहे पहिलं फूल. त्याला आता मी जी आउटलाईन आहे ती हे बघा व्हाईट कलरने देत आहे. तर व्हाईट म्हणजे तो क्रीम कलर आहे जो की शाईन होतो तो. हे बघा अशा पद्धतीने घेऊन प्रत्येक जेव्हा आपलं एक फुलाची पाकळी होते तेव्हा मी तो उलन आहे तो कट करते बघा तुम्ही. कारण तोच फिरवू नका, कारण रांगोळ्या खूप छोट्या आहेत त्यामुळे ते डिझाईन व्यवस्थित दिसायला पाहिजे. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये कलर भरायचा आहे. तर कलर मला असं वाटलं की डार्क कलर ह्याच्यात भरल्यावर खूप छान वाटेल, म्हणून मी हा बघा डार्क पर्पल कलर घेतलेला आहे आणि तो चारही साईडनं असा व्यवस्थित भरते. हा बघा त्यामुळे जराशी डिफिकल्टी होते कारण त्याच्यात स्पेस नसल्यामुळे, कारण जास्त काही करायला मिळत नाही. जो मधचा गॅप आहे त्याच्यात मी हा बघा अशा पद्धतीने पिंक कलर भरत आहे जेणेकरून तो हायलाईट होईल आणि छानपैकी उठून दिसेल असं. हे बघा त्यामुळे जरासं असं सावकाश माझं हे काम चाललं होतं कारण स्पेसच नव्हता ना, म्हणून. हे बघा आणि त्याच्या आतमध्ये मी पिंक कलर घालून घेत आहे की बघायलाही खूप छान वाटतं. आता जो मध्ये राहिला आहे तो मध्ये म्हटलं चला एक आपण आणि एक व्हाईट कलर असा देऊया जेणेकरून हायलाईट होईल. हे बघा छान असं. आणि त्याच्यानंतर येल्लो कलरने आपल्याला परत ह्या सगळ्या जी बॉर्डर आहे ती आपण परत हायलाईट करून घेऊया जेणेकरून आपले जे फुलाची डिझाईन आहे ती खूप छान वाटेल. आता ही जर दरवाजावर घातली आपण दोन साईडला दोन तर खूप छान असं दिसतं. तर त्याच्याच कॉम्बिनेशनमध्ये आपण अजून काही करू शकतो. हाफ सर्कल रांगोळी आहे ती मी हाच म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवणार आहे कारण जर कधी यूज झाली तर ते आपल्याला कॉम्बो यूज करता येणार. सेम कलर कॉम्बिनेशनमध्ये जर आपण केलं तर घेणारा कस्टमरही त्याला ॲड करून घेऊ शकतो. त्यामुळे आपण जेव्हा काही असे पॅटर्न बनवतो त्या दुसऱ्याला रिलेटेड बनवून करा, कारण तो जेव्हा कॉम्बो सेट म्हणून आपण टाकतो तेव्हा तो बघायला खूप असा आवडतो. आणि माझ्या जर टिप्स ट्रिक तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करून टाका चॅनलला. आणि त्याच्यानंतर हा बघा आता मी हा तुम्हाला दुसरा दाखवते. दुसरा आपण कसं भरायचा तो. ही एक डिझाईन झाली, तशीच आपण दुसरी डिझाईन करायची आहे. आता ह्या दुसरा जी डिझाईन काढली होती ती वेगळी आहे आणि ही वेगळी होती, त्यामुळे आता तुम्हाला दुसरी डिझाईन दाखवते. तर हे बघा ह्याच्यात असं आपण त्रिकोण कसा उलन भरून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने बघा. हा बघा हा त्रिकोण असा आणि त्याच्यानंतर आतून आणि एकदा फेर एवढंच बसतं. याच्यात जास्त काही बसत नाही कारण त्याच्यात स्पेस अजिबात नसतो त्यामुळे. आणि सिंपल आहे एकदम रांगोळी, पण जरा स्पेस नसल्यामुळे जरासा आपल्याला हात फिरवायला त्रास होतो. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे जे पाचही पाकळ्या आहेत ते व्यवस्थितरित्या भरून, कारण ह्याला आपल्याला हायलाईट किंवा दुसरा कलर असा टाकता येत नाही कारण ह्या खूप सिंपल अशा असतात एकदम. आणि मध्ये हा बघा असा मी हा ग्रीन कलर टाकत आहे जेणेकरून ते म्हणजे छान असं दिसेल असं फूल आहे ते. हे बघा दिसायला छान दिसतं ना. आता जो साईडनं आहे त्याला आता आपण येल्लो कलर बॉर्डर लावून भरून घ्यायचं आहे आणि साईडलाही आपल्याला येल्लो कलर लावायचा आहे अशा पद्धतीने. हे बघा खूप छान असं दिसतं आपली ही फुलं. ही बघा आपली ही आता 2 फुलं रेडी झालेली आहेत. बघायला ही दरवाजावर आपण ठेवू शकतो. रेड कलरची 2, ही पर्पल आणि येल्लो व्हाईट कलरचं आहे ते कॉम्बिनेशन, म्हणजे बघणाऱ्यालाही छान वाटतं. जेव्हा मोठे मोठे सण नाही पण काही जे छोटे सण असतात किंवा देवघर असतं तर तिथं स्पेस कमी असतो त्या ठिकाणी आपण असं ठेवू शकतो किंवा निरांजन ह्याच्यावर ठेवू शकतो किंवा एक छोट्या वाटीत जेव्हा आपण प्रसाद ठेवतो तरी कामं ठेवण्यापेक्षा ह्याच्यावर ठेवलेलं खूप छान वाटतं. तर ते बघा ते सर्कल आहे ते मी व्हाईट कलरने करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा असा त्याला शेप दिला आहे आणि त्याच्यात मी हा पिंक कलर भरलेला आहे. तुम्हाला म्हटलं जसं कलर कॉम्बिनेशनने, कारण ते बघणाऱ्याला बरं वाटेल आणि घेणाऱ्यालाही खूप छान असं वाटेल. अशा पद्धतीने हे मी बनवलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. त्याच पद्धतीने मी बाकीचेही बनवून घेणार आहे कारण व्हिडिओ लॉंग वाढवत नाही, त्यामुळे काय होतं की उगाच व्हिडिओ वाटतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करायला विसरू नका. चला तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया आपण काहीतरी नवीन घेऊन.